हाय, नमस्कार. तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघू शकताय मी बहाळवणीत आलेली आहे आणि इथं निवद चालले तर पुरणपोळी घालून. आणि तुम्हाला दाखवते काय काय बनवलंय मी. ह्याच्यात आमटी बनवली, बघू शकताय. आमटी एकच नंबर झालेली आहे. कसं आहे, डाळ डाळ केवढीची घालावं आम्ही? 10 रुपयाची. कारण पोळ्या कोण खातच नाही. ही काय 10 रुपयाची डाळ. ही पुरण केलेलं आहे, एवढं पुरण राहिले. आणि पीठ एवढं मळलेलं आहे, थोडं थोडंच. आणि इथं पापड आणि भजी, पापड भजी. ही भांडे खरकाटे आहेत. आता झालंय सगळं. किती वाजता उठलो होतो आम्ही? 5 वाजता उठलो होतो. आंघोळ्या ही करूच म्हणजे 6 वाजता स्वयंपाकाला लागलो. डाळ घातली, जारच्या पाण्याने लगेच शिजती ना डाळ. आणि पोळ्या माणसाला तर पोळ्या कोण खात नाही, फक्त देवासाठी करायची आणि बानूसाठी एखादी. तर बानूची झोप चाललेली आहे. बानूबाई आपली झोपली या. तर म्हणलं तोपर्यंत म्हणलं स्वयंपाक उरकून घ्यावा, मग नंतर बानूला आंघोळ ही घालावा. तर मी अशी साडी घातली बघा, बघू शकताय. ही अशी साडी घातलेली आहे, कारण साड्या मी घालत नाही. तसंच आपल्याला 2 साड्या आहेत अजून, जाताना एक घालणार आहे. तर कुठं जाणार आहे? आम्ही जाणार आहे रुकड्याला, माळेगाव रुकड्याला जाणार आहे. देवाला वौसायला पण, आणि जत्रा पण आहे. रात्री छबिना झाला आणि आता वौसायचं म्हणजे आज शिळी जत्रा आहे. तर त्यासाठी निवाद ही भरपूर असं करायच्यात आहे, अजून तळायच्यात. ही काय निवाद एवढं अजून करायचे. तर म्हणजे 20-25 निवाद जास्तच लागत्याल, 30-40 निवाद लागतात. कारण तिथं परड्या ही बसतात. आई आपली कधीच गेलेली आहे, कालच परडी घेऊन. तर देवपूजा ही झाली. आणि असं खण बघू शकताय तुम्ही मी कसं पुंजल्यात आहे. तिथं मंदिरा देवारा पुढं तो का त्यात तिळगुळ, हळदी कुंकू आणि देवपूजा पण झालेली आहे. तशीच बघू शकताय देवपूजा पण झाली आहे आपली. दीक्षा निवाद लाटतीय. तर बघू शकताय दीक्षाचा निवाद किती भारी आहेत, एकदम भारी असं लाटते ती. तर मी तळते निवाद हे भाजते आणि दीक्षा करून देते. तर संक्रांतीचं भरपूरच असं म्हणजे असतंय बरं का. भरपूर बाया नटत्या, पण मला काय जास्त आवडत नाही नटायला. मी आपली भोळी भाळीचं म्हणजे घरचंच असतंय. आणि तशा साड्या तर मला आवडतच नाहीत बघा, बिलकुल साड्या आवडत नाहीत. तर इथं मी निवाद तळून घेणार आहे. झालंय बऱ्यापैकी सगळं, स्वयंपाक झालाय आपला. तर आता म्हणलं निवाद लाटावा आणि मग भरावा आणि मग बानूला आंघोळ ही घालून निघावं म्हणलं लवकरच, उन्हाच्या आधी महागारी यावा. सारवून फिरवून मस्तपैकी घेतलेला आहे आईनं. एका हिरवगार बाहेरचं हिन सारवून घेतलं. कसं असतं सणासुदीचं, तर सारवलं तर जरा उलाशी येतो माणसाला. मग तसंच आई कालच गेली, मी आली भटवून आणि आई गेली. तर बघू आता काय होतंय. पुढचं हेड ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणारच आहे, मी काढणारच आहे. म्हणजे बानू असली ना मला काढता येत नाही, पण दीक्षाला नेणार आहे, दीक्षा काढायलाच. निवाद फुकतेत पण कसं बघा, फुकतेत का नाही? एकच नंबर निवाद करते दीक्षा. दीक्षा मस्त स्वयंपाकाला हुशार आहे, तिला सगळं येत आहे. मला येत नाही त्या चपात्या नीट लाटाय, पण तिला येते त्या. मला येतं बाय, भाज्या येते त्या आणि बिर्याणी येते, तेवढी येत आहे. तर मस्त साडी हे घालून आंघोळ, काल डोकं धुतलं होतं, काल पौर्णिमा लागली होती ना. मग काय वशाट खाल्लं नव्हतं मी. मग म्हणलं तिकडलं पाणी इकडलं पाण्याने केस गळते ते, म्हणून म्हणलं नकोच म्हणलं. मला लय वैताग यायला लागली, एक तर लय पातळ केस झाले ते तिकडल्या पाण्याने. मग काय तर झालेलं आहे आपलं. आता ही लाटणं चालू आहे.
तवर दीक्षा डबा ही भरल, भात ही सगळं. हे काय भात पी केलाय, लवकरच उठलो होतो ना. हे बघा भात पण केलेला आहे, सगळं झालंय आपलं. आता उठायचं, आता गाडीची वाट बघायची काना याच्यात आणि काना आपलं उरकायचं आणि जायचं. मग काय तर हे काय होतं माहिती का, चपात्या काना लाटा येतात, हे पण ही निवद बारीक गॅसवर हे करावं लागतंय, नाही तर काय होतं करपतं या. मग काय तर. आणि हेड्या आवडला असलं तर, माझा स्वयंपाक आवडला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. कसं आहे, थोडंच म्हणजे खात नाहीत ना, त्यामुळं म्हणजे जास्त मटणावर इथं ठोका असतो या. दीक्षा असते या. म्हणजे आता जे आहे तेच आहे काय. पोळ्या म्हणलं की त्यांच्या जीवावर येते, आणि मटण असलं ना फुळूक पाणी तरी ते खातेली. आज काय करावंच लागतो या खानाला, ही दाखवायला, देवांना दाखवायला आणि जत्रेला. तर रोकड्या माळेगाव कुठं आहे, आणि मेहंदी बघा माझी, हो का तसला कोण आहे, कसला ग सुपरफास्ट कोण आहे. घडीभरच लावली होती, लगेच हे झाली. दीक्षानी पण काढली. आता तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसल. तर कसं वाटलं माझा स्वयंपाक नक्की सांगायला विसरू नका, लाईक करत जावा. तर बाय सगळ्यांना.